पहा आवली आणि परिणिती फुगडी खेळत आहे पहा. सुंदर अशा मुली फुगडी खेळत आहे. हे बघा श्री दत्त मंदिर आंबळे गुरुपौर्णिमा अगदी उत्साहात साजरी होत आहे पहा. सर्व आता पालखी मिरवणूक चालू आहे आणि पालखी मिरवणूक मध्ये बघा आता महिला संपूर्ण आता फुगडीचा आनंद घेत आहे. तर खरोखर बघा हे आमच्या वस्ती आंब्याच्या मेळ्याच्या वस्तीवरच्या बेंद्रे या महिला आहेत बघा. सुंदर असा फुगडी खेळत आहेत. खरोखर म्हणजे एक वेळेला पालखी मिरवणुकीला सुंदर असं स्वरूप आलंय पहा. रामकृष्ण हरी राधाकृष्णाच्या गजरात फुगडीचा खेळ चालू आहे पहा. आणि सुंदर अशी पालखी मिरवणूक इथं आंब्याच्या मळ्यात दत्त मंदिरात निघालेली आहे. तर सर्व महिला संपूर्ण आनंद घेत आहेत बघा. खरोखर म्हणजे हा सुंदर असं बघा कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे. आमचे सागर महाराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम चालू आहे पहा. हे बघा आता हे आमचे भजनी मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब बेंद्रे बघा किती आनंद लुटतात बघा. खरोखर म्हणजे एक भक्तिमय झालेली संपूर्ण ही लोक आहेत पहा. तर खरोखर भक्ती म्हणजे हे अगदी बरोबर जसं वाद्य चालू झालं की ते भक्ती अंगात येते त्या पद्धतीने बघा. ही आज 65 वर्षाची वृद्ध सुद्धा इथं आनंद घेत आहे. खरोखरच त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. हा एक भक्तीचा एक नाद आहे बघा. तसं बघा ही फुगडी सुद्धा खेळत आहे. खरोखर भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत बघा आंबळे. हे आमचे बंधू विश्वनाथ आबा हे पण फार म्हणजे भजनी मंडळात ते पण आनंदी आहेत. आता हे आमचे बघा वस्तीवरचे बेंद्रे आणि एक दुसरी आंब्याच्या मळ्यातली बेंद्रे यांची फुगडी चालू आहे. ही म्हणजे कार्यक्रमाला शोभा आली बघा. खरोखर प्रथमच हा गुरुपौर्णिमेचा पालखी सोहळ्याचा आनंद प्रथमच साजरा होत आहे. असंच कायमस्वरूपी असा आनंद टिकावा ही दत्त महाराजांना प्रार्थना करतो. हे बघा शहाजी नाना हे सुद्धा अगदी भक्तिमय वातावरणात इथं आनंद लुटतात बघा. सर्व काही म्हणजे सर्व भजनी मंडळ सर्व महिला भजनी मंडळ हे बघा आमच्या या भजनी मंडळाच्या मीनाताई बेंद्रे यात एकदम म्हणजे काय त्यांचं म्हणजे ते खरं एक म्हणजे भक्तिमय वातावरण. खरोखर ते म्हणजे भजन पण एक नंबर पेटी अगदी सुंदर गाऊन वाजन काम करतात. प्रत्येक गोष्टीत प्रथम त्यांचं कार्य असतं. खरोखर त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. इतके आजारी असून सुद्धा ते आज भक्ती म्हणजे त्यांची अंगात संचार करते बघा. आणि दरवर्षी सप्त्याला त्यांची रांगोळी एक नंबर असते. हे बघा आमचे भजनी मंडळाचे दुसरे बघा आता हे मेजर वाल्मिक बेंद्रे हे म्हणजे यांनीच एक बरीचशी टीम तयार केली भजनी मंडळाची. जवळजवळ पहिली 10-12 होते आता 25 लोकांची टीम तयार झाली बा. हे भजनी मंडळाची टीम तयार झाली बघा. सुंदर अशी टीम तयार केली आंबळे भजनी मंडळाची. आणि सगळे आता एकत्र बघा आता शहाजी नाना आणि मेजर वाल्मिक बेंद्रे यांची आता फुगडीचा आनंद बघा. खरोखर म्हणजे किती माणसाला आनंद लुटतात बघा. पहिल्यापासूनच यांना लहानपणापासून त्यांना भजनाची आवड आहे. आमचे गुरुवर्य पवार महाराज हे पण अगदी आनंद लुटतात बघा या कार्यक्रमाचा. त्यांनी संपूर्ण नियोजन केलं बघा. पालखीचं पालखी एक महेश काका बेंद्रे
यांनी पालखी दत्त मंदिराला भेट दिली आणि पहिलीच मिरवणूक बघा या पालखीत मिरवणूक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महेश काकांचा मोठा प्रतिसाद लाभला बघा या कार्यक्रमाला. संपूर्ण अन्नदान पण त्यांनीच गुरुवार पौर्णिमेचं केलं बा. बरोबर त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. हे आमचे वारकरी पैसे मंडळ आहे ते पण प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात बघा. तर आम्ही त्यांना गामा म्हणतो. ते प्रत्येक कार्यक्रम अगदी पहिल्या गुरुवारपासून तर आतापर्यंत एकही गुरुवार त्यांचा खाडा नाही असा माणूस आहे बघा. आमच्याच वस्तीवरचे बघा हे आंब्याच्या मळ्याच्या महिला आहेत त्या पण अगदी आनंद घेत आहेत. खरोखर म्हणजे धन्यवाद मानले पाहिजे. कार्यक्रमाला यांनी शोभा आली बघा. नाहीतर स्वप्नात पण नव्हतं असा कार्यक्रम पालखी म्हणून अशी होईल. पण यांनी सर्वांनी अगदी उत्तम सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळे पालखी एक नंबर झालं. तर त्यांनी सांगितलं की पुढच्या पौर्णिमेला पालखी आपण गावात नेली. ठीक आहे, या पहिलीच मिरवणूक इथंच केलं पुढच्याही पौर्णिमेला आपल्या गावातून निघेल असं संपूर्ण पैसे मंडळांनी संपूर्ण भक्तमंडळींनी सांगितले. पुढची पौर्णिमा गावातच मिरवणूक केली जाईल. भैरवनाथाची पालखी पण त्याबरोबर निघेल. दर पौर्णिमेचा एक आनंद लुटला जाईल. हे बघा आमचे पैसे मंडळाचे आबा हे दर प्रत्येक गुरुवारपासून इथं उपस्थित असतात. आमच्या वहिनी